पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण पाहतोय की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी वर्धापन दिन साजरा झाला होता आणि त्या निमित्ताने कारगिल नगरमध्ये मी उपस्थित आहे। कारगिल नगरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। ती म्हणजे आज या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या शाखेच्या उद्घाटनामध्ये साक्षात आपले या ठिकाणी जर असलेले सर्वात मोठे नेतृत्व म्हणजे उदयदादा जाधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। दादांच्या माध्यमातून जाणून घेऊया की या ठिकाणचे झालेले उद्घाटन आहे किंवा या ठिकाणच्या घडामोडी त्या माध्यमातून। दादा, आज या ठिकाणी शाखेचं ओपनिंग झाले, कशा पद्धतीचं स्वरूप आहे आणि काय तुमचं धोरण आहे पुढे? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उदयदादा जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरार शहर प्रमुख। बाळासाहेबांचं नेतृत्वाखाली आम्ही तयार झाले शिवसैनिक। 80% समाजकारण, 20% राजकारण हे डोळ्यासमोर ठेवून जनतेपर्यंत कसं पोचता येईल, जनतेला आपली सेवा कशी देता येईल, हा एक छोटासा प्रयत्न आमचा। म्हणजे परवा आपला शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न, 59वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालेला, साजरा झालेला आहे आणि त्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या कारगिल नगरच्या लोकांना, कारगिलच्या रहिवाशांना, आता पावसाळा सुरू आहे, आजारपण सुरू, आपल्याला कल्पना आहे की महानगरपालिका 5 वर्ष प्रशासक आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपले हॉस्पिटल वगैरे नसल्यामुळे खूपसे लोक आजारी पडतात। पावसाळा सुरू असल्यामुळे लोक आजारी पडू नयेत म्हणून त्यांना एक पूर्वतयारी म्हणून त्यांचे आरोग्य तपासणी करावी म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने कारगिलनगर शाखेमध्ये प्रियदर्शन हॉस्पिटल म्हणून आपलं मनोरपडत आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या पिंकी पाटील मॅडम आहेत, म्हणजे त्यांची संस्कार सेवा संस्था आहे, त्यांच्यामधून मागील 20 वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र काम करतो आहे। या संस्थेच्या माध्यमातून मला शिवसेनेचं या ठिकाणी चष्मा शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जातो लोकांची काय ते नेत्र तपासणी करण्यासाठी। तसंच आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलं आहे। लोकांपर्यंत जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल यासाठी शाखेचं काम सुरू करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एक पर्व भाग म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर आता नुकतीच आता विरार महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा आहे, तर या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जोर असेल काय थोडक्यात सांगू शकाल? थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेनेचा भगवा हा मराठी माणसाच्या मनामनामध्ये भिनलेला आहे। आज ठीक आहे, राजकारण काही सुरू असेल, कोणाला वाटत असेल की सत्ता आमची वगैरे जे काही गोष्टी घडल्या आहेत, शिवसेनेचा भगवा हा मराठी माणसाच्या मनामध्ये भिनलेला असल्यामुळे तो शिवसेनेचा भगवा कुठेही झाला तरी मराठी माणसापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि तोच येणाऱ्या महापालिकेत शिवसेना जसे मुंबईमध्ये ताटमानेने उभी आहे, तीच वसई विरारमध्ये सुद्धा मराठी माणूस ताटमानेने जगावा हा एक छोटासा प्रयत्नाच्या माध्यमातून भगवा प्रत्येक घराघरामध्ये येणार आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेत आपले शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त कशी निवडून आणता येतील यासाठी आम्ही सगळे मिळून शिवसेनेत नक्कीच दादा, थँक्यू सो मच। या पद्धतीने आपण पाहतोय की आज यांच्या या कार्यक्रमानिमित्त संस्कार सेवा संस्थेच्या माध्यमातून सुद्धा सर्वात मोठं योगदान दिलं जातं। साक्षात पिंकीताई पाटील सुद्धा या ठिकाणी सर्व संस्कार संस्थेचे आहेत। आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा जाणून घेऊया की शिबिरामध्ये कशा पद्धतीचं स्वरूप आहे। मॅडम, सर्वप्रथम तुमची ही सेवा आम्हाला चॅनलच्या माध्यमातून ज्याला आम्ही सुद्धा आमचा भाग्य समजतो की कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही सेवा देता? आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लहान लहान गावामध्ये, मला वाटतं आपल्या संस्थेला आजपर्यंत 22 वर्ष रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि तुम्ही स्वतः पत्रकार असताना स्वतःही आमच्या संस्थेमध्ये जॉईंट आहातच, तर आपण लहान लहान भागामध्ये जाऊन आरोग्य शिबिर राबवतो। त्याच्यामध्ये कोणाला कोणत्याही प्रकारचा आजार असो तर आपण त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये न ऑपरेशन करताना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बायपास असो, एन्जिओप्लास्टी असो, किडनी ट्रान्सप्लांट असो, मोतीबिंदू असो, ह्या सर्जरी आपण त्यांना संस्थेमार्फत टोटली मोफत देतो किंवा काही कारणास्तव त्यांना मोफत होत नसतील तर ती सर्जरी, आता तुम्ही साधारण लिव्हर ट्रान्सप्लांट करता गेलात तर 30 ते 35 लाख रुपये खर्च आहे, तर आपण त्यांना ते फक्त 3 ते 3.5 लाखामध्ये लीलावती ह्या हॉस्पिटलमध्ये करून देतो। अजून खूप काही तुमच्या संस्काराच्या माध्यमातून वाटप वगैरे होतं, ते कसं काय? आपण धान्य वाटप करतो। आता आपण नवीन उपक्रम घेतलेला आहे, शाळेय विद्यार्थ्यांकरता नोटबुक्स, दप्तर्स, पेन्स, म्हणजे लहान लहान कोणी छोटी छोटी मदत करतं त्या हिशोबाने आपण त्यांना पुढे त्या गोष्टी वाटप करतो। धन्यवाद। तर आता आपण जाणून घेतले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या शाखेच्या उद्घाटनासमयी या ठिकाणी संस्कार सेवा संस्थेचं सुद्धा सर्वात मोठं योगदान या ठिकाणी लाभले। कारगिल नगरच्या रहिवाशांसाठी खास करून इथली शाखा ही उपलब्ध झाली असे आता उदयदादाच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे। त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी असलेल्या जनसेवेसाठी तत्पर असलेले उदयदादा शिवाय या ठिकाणचे शिवसैनिक हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करत आहेत। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।